नमस्कार. मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी 4 जून रोजी होणार असून त्यादृष्टीनं राज्यात सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या ताज्या बातम्या देण्यासाठी निवडणूक विशेष बातमीपत्र आणि निकालांचं विश्लेषण करणारा चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा आकाशवाणीवर सादर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात काल 62.36% इतक्या मतदानाची नोंद झाली. 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 57 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया काल संपल्यानंतर विविध वृत्तसंस्था आणि अन्य संस्थांनी एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल चाचणीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवणार असल्याचं बहुतांश अंदाजांमध्ये दिसून येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करता येईल. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खासगी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेले निकालांचे अंदाज काँग्रेसनं नाकारले असून हे अंदाज बोगस असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवलं तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत परतला आहे. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज झाली. वस्तू आणि सेवा कराचं एकूण संकलन यावर्षीच्या मे महिन्यात 1,73,000 कोटी रुपये झाल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे. यापैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन 32,000 कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा कर संकलन 40,000 कोटी आणि एकत्रित संकलन 87,781 कोटींहून अधिक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणाचं काम झालं असून छत्रपती शिवाजी टर्मिनसवरची कामंही आटोपत आली आहेत. मेगा ब्लॉकनंतर मुंबई सीएसटीहून आज पहिली उपनगरी गाडी रवाना झाली आहे. भारताचा मुष्टियोद्धा अमित पंघालनं पॅरिस ऑलिम्पिकमधला प्रवेश आज निश्चित केला. अमितनं बँकॉकमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो वजनी गटात चीनच्या लिऊ चुआंग याच्यावर 5-0 अशी मात केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.